राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक व झटपट बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड, तर मराठवाड्यातील 3. तुमचा जिल्हा आहे का? महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक सभागृह पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे. कमी उत्पादन असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. यात पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 9 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच मराठवाड्यातील 3 जिल्ह्याचा समावेश आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील एकही जिल्हा या यादीत नाही. सांगलीतील सर्वात मोठी कारवाई, 1 कोटीच्या बनावट नोटा जप्त. रात्री गस्तीत असताना पोलिसांना संशय, धाड टाकताच पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. 1 कोटीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात 5 आरोपीही अटक झाले आहेत. महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, महाराष्ट्रातून येत्या 2 दिवसात पाऊस माघारी फिरणार. IMDचा अंदाज, कसे राहणार हवामान? राज्यात हवामान उबदार आणि आर्द्रता कमी होण्यास सुरुवात होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. या शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसान योजनेचा लाभ, लागतेच तपासा तुमचे स्टेटस. या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मिळणार नाही. उत्तर भारतातील 4 राज्यात अगोदरच हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. काय आहे अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. परंतु 21व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC, भूसंस्थापन आणि आधार लिंकिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत न केल्यास 2,000 रुपयांचा हप्ता थांबला जाऊ शकतो. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातील शेतकऱ्यांसाठी 540 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली असून इतर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. बीडमध्ये गुरुकुलात धिंगाणा, 11 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, एकाची प्रकृती चिंतादायक. परळीमध्ये 2 तरुणांनी 11 विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर गुरुकुल चालकाचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केलेला आहे. अतिवृष्टीच्या मदतीमध्ये नांदेड जिल्ह्याला भोपळा, शेतकरी शेतमजुरांचा उपविभागीय कार्यालयावरती मोर्चा. नांदेड जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब 30,000 रुपये श्रम नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. पॅकेजमुळे शेतकरी पुन्हा उभा राहावा. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 31,628 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. परभणीच्या 52 महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 52 महसूल मंडळे प्रभावित झाली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली आहे, असे प्रतिपादन मेघना सकोरे बोर्डीकर यांनी केलेले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीवरून साखर उद्योगात चिंता, नाममात्र कारखाने तेही अत्यल्प नफ्यात. खरोखरच नफ्यात असणाऱ्या कारखान्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजणे इतकी आहे. त्यामुळे शासनाला अपेक्षित असणारी रक्कम आणि प्रत्यक्षात साखर उद्योगाकडून मिळणारी रक्कम यामध्ये मोठे अंतर दिसेल. यातून राज्य शासन व सरकारी साखर उद्योग यांच्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांसाठी 31,000 कोटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत, जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. मातीत राबणारेच मातीत मिळाले, महाराष्ट्रात 8 महिन्यात तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. धक्कादायक आकडेवारी समोर, राज्यातील शेतकरी जीवन संपवल्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यात तब्बल 1183 शेतकऱ्यांनी
आपलं जीवन संपवलं आहे.